श्री स्वामी समर्थ। टेरो कार्ड आज अनेक ज्योतिषी पाहतात। टेरो कार्ड प्रत्येकालाच समजतं अशातला भाग नाही, किंवा सर्वसाधारण माणूस त्या टेरो कार्डविषयी पूर्ण ज्ञान नसल्यामुळे त्याच्या नादी लागत नाही। परंतु आपल्या प्रत्येकाच्या घरात प्लेइंग कार्ड्स, ज्याला पत्ते असं म्हणतात, ह्याच पत्त्यांवरून आपापल्या घरी आपल्याबद्दल अनेक गोष्टी हो किंवा नाही अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी अनुभव घेता येतो। पत्त्यांमध्ये 52 कार्ड्स असतात। 13 13 13 13 चार प्रकारचे त्या ठिकाणी कार्ड्स असतात। किल्वर, इस्पिक, चौकट आणि बदाम। तर 26 लाल कार्ड्स असतात आणि 26 काळे कार्ड असतात। आता ह्या ठिकाणी जर आपल्याला एका वर्षाचे काही टोटल अनुभव किंवा एक वर्षाचे जर भविष्य आपल्याला बघायचे असेल तर पत्ते पिसून घ्यावेत आणि कुठलेही 12 कार्ड्स उलटे टाकून बघावेत आणि 12 कार्ड्स टाकल्यानंतर एक एक कार्ड उलगडून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जर लाल रंगाचे कार्ड्स जास्त प्रमाणात निघाले तर आपल्याला ते वर्ष सुख आणि समाधाने जाईल असं समजून घ्यायला हरकत नाही। आणि काळे कार्ड जर जास्त प्रमाणात निघाले तर त्या वर्षामध्ये आपल्याला अनेक अडचणी आल्याशिवाय राहणार नाही असं प्लेइंग कार्ड्स जे ज्योतिषी पाहतात त्याप्रमाणे आपल्याला हा अनुभव घ्यायला हरकत नाही। त्यानंतर आपल्याला काही गोष्टी जर समोरचा प्रश्न विचारत असेल तर या प्रश्नांचे उत्तर सुद्धा प्लेइंग कार्डमध्ये या पत्त्यांमधून आपल्याला देता येतात। 52 कार्ड पिसायचे आणि समोरच्याला त्यातून एक पत्ता काढायला लावायचा आणि त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने देता येईल ती सुद्धा समजून घेण्यासारखी पद्धत आहे। जर एक्का निघाला तर कार्य थोडं उशिरानं होईल, दुर्री निघाली, अशा ज्या काही पद्धती आहेत त्या जर आपल्याला सर्व समजून घ्यायच्या असतील तर संपूर्ण पत्त्याच्या भविष्यासाठी संपर्क साधावा। श्री स्वामी समर्थ।